हा जो विजय आहे, खरं तर बारामतीकरांना अशा प्रकारची निवडणूक हवीच नव्हती हो. कारण बारामतीकरांनी त्यांचं मतदान केलेलं आहे, ते स्वतःच्या मनामधला विश्वास, प्रेम आणि दादांच्या प्रती जी त्यांची भावना आहे ही त्यांच्या मतातून व्यक्त केलेली आहे. आणि म्हणूनच हा जो त्यांचं मत आहे हे अनुभवायचं आहे. ही खरं तर निवडणूक किंवा ही वेळ ही जल्लोषाची नाही, ही तर सगळ्यांनी मिळून एक प्रकारची आदरांजली देण्याची आहे. म्हणून बारामतीकरांनाही हेच वाटतंय, पण काही लोकांना उत्साह असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे आणि हा जो विजय आहे हा आदरणीय दादांना वाहिलेली आदरांजली असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच दादांना ज्या प्रकारची शिस्त आणि संयमाची सवय होती त्या प्रकारे त्यांनी दाखवा अशी मी त्यांना विनंती. बारामती हे माझं कुटुंब आहे आणि सगळ्याच माझं स्वतःचं कुटुंब सुद्धा ह्या सगळ्याच ह्याच्यामध्ये सामील झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांनी सुरुवातीलाच उमेदवार न देण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला होता, हीच त्याची मागची भावना आहे. आता मी जेव्हा बारामतीला जाईन तेव्हा नक्कीच सगळ्यांमध्ये जाणार आहे, दौरा करणार आहे. खरं तर अशा अचानक झालेल्या आघातामुळे ही निवडणूक किंवा मला कधीही वाटलं नव्हतं की मी आपल्यासमोर उभी राहीन, पण आज जनतेने टाकलेला जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी मला ती जबाबदारी पार करण्यासाठी मला आज सगळ्या बारामतीकरांची स्वप्न साकार करण्यासाठी आज मला जी जबाबदारी आहे ती पूर्ण करायची आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही सुरुवात आहे माझी. बारामतीकरांचा हा खरोखरच विश्वास जो आम्हा कुटुंबियावर आहे, कारण आजपर्यंत आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय दादांनी, सुप्रियाताईंनी सुद्धा ज्या प्रकारचं काम आणि ज्या प्रकारचा विश्वास आणि ज्या प्रकारची सेवा केली आहे, एकंदरच बारामतीकरांचा आमच्या सर्व कुटुंबियावरती विश्वास आहे आणि तो विश्वास आज त्यांच्या मताद्वारे त्यांनी दिलेला आहे.